जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्रीमद श्रीदास बोध. दशक 6वा. देवशोधन. समास 10वा. अनुर्वाच्य निरूपण. श्रीराम समर्थ. समाधान पुसता काही, म्हणजे बोलिजे ऐसे नाही. तरी हे कैसे आहे सर्वही, मज निरूपावे. जय सद्गुरू. श्रोत्याने प्रश्न केला आहे की आपण समाधानबद्दल सांगितले, ते समाधान कसे असते, कसे असावे, असे जर विचारले तर सर्व सांगतात की ते शब्दाने सांगता येण्यासारखं नाही. तर स्वामी, ते आहे तरी कसे हे आम्हाला समजावून सांगा. मुख्याने गुळ खादला, गोडीने ये सांगा याला. याचा अभिप्रभ मजला, निरूपण कीजे. श्रोता म्हणतोय, सर्व म्हणतात की मुख्याने गुळ जरी खाल्ला तरी त्या गोडीचे वर्णन करू शकत नाही. तरी याचा अभिप्राय काय आहे ते मला स्पष्ट करून सांगा. अनुभवही पुसो जाता, म्हणती न ये सांगता. तरी कोणापाशी पुसो आता, समाधान. म्हणजे एखाद्याला त्याचा अनुभव सांग असं म्हटलं तरी त्याला अनुभव शब्द सांगता येत नाही. तर मग मी आता समाधानाविषयी कोणाला विचारावे, असे श्रोत्याने वक्त्याला विचारले. जे ते अगम्य सांगती, नये माझी या प्रचिती. विचारे बैसे माझे चित्ती, ऐसे करावे. परत एक प्रश्न विचारतो. प्रत्येकजण जे अगम्य आहे असेच म्हणतात, पण माझ्या मनाला ते पटत नाही. तर समाधानाचे स्वरूप माझ्या चित्तात नीट ठसेल अशा प्रकारे आपण ते मला सांगावे. ऐसे श्रोत्यांचे उत्तर, याचे कैसे प्रत्युत्तर. निरूपजेल तत्पर, होऊनी ऐका. समर्थांनी हे सर्वांचे श्रोत्यांचे प्रश्न ऐकले आणि त्याचं उत्तर दिलेले आहेत. ते आता आपल्याला पुढे श्रवण करायचे आहेत, ते तत्परतेने आपल्याला ऐकून घ्यायचे आहेत. जे समाधानाचे स्थळ, की ते अनुभवाची केवळ. तोचे स्वरूप प्रांजळ, बोलून दाऊ. म्हणजे स्वात्वानुभव म्हणजे समाधान, आणि त्याचे स्वरूप आता एका शब्दात स्पष्ट करून दाखवूया. समज सांगतात, जे बोलास कळेना, बोलिल्या विन हे कळेना. ज्यांसी कल्पिता कल्पना, हेमपुटी होय. ते जाणावे परब्रह्म, जे वेदांचे गृह्य परम. दरिता संत समागम, सर्व हे कळे. म्हणजे जे शब्दात गवसत नाही, समजत नाही, पण शब्दात सांगितल्याखेरीज जे कळतही नाही आणि ज्याची कल्पना करू जाता कल्पनाच नष्ट होते, त्यालाच परब्रह्म म्हणून जाणावे. आणि जे वेदांचेही परमरहस्य आहे ते परब्रह्म संत समागम केल्यानेच पूर्णपणे कळते. तोची आता सांगी जेल, जे समाधान सखोल. ऐका अनुभवाचे बोल, अनुर्वाच्य वस्तू. म्हणजे खरे तर शाश्वत समाधानाचे शब्दात वर्णन करणं शक्य नाही, पण तरी तू आता मी माझ्या अनुभवाचे बोल सांगतोय. समर्थ सांगतात, ते तू श्रवण कर, ऐक. सांगता न येते सांगणे, गोडी कळवया गुळ देणे. ऐसी सद्गुरू विने, होणार नाही. म्हणजे समर्थ सांगतात, जे सांगता येत नाही ते मला सांगायचं आहे, आणि गुळाची गोडी कळावी म्हणून गुळ खायला द्यावा, तसं हे आहे. पण सद्गुरूशिवाय हे होऊ शकत नाही. सद्गुरु कृपा कळे ज्यासी, तो शोधिला आपणा पासी. पुढे कळेल अनुभवासी, आपे आप वस्तू. म्हणजे सद्गुरु कृपा ज्याला समजली, जो आपला शोध घ्यायचा प्रयत्न करतो आणि त्याच्यावर स्थिती कृपा होते, आणि पुढे त्याला आपोआप अनुभव होऊन आत्मवस्तूचा लाभ होतो. दृढ करून या बुद्धी, आधी घ्यावी आपली शुद्धी. तेने लागे समाधी, अकस्मात. म्हणजे बुद्धीचा दृढ निश्चय करून
आपण कोणाचा शोध घ्यावा आणि असा शोधत शोधत असता अकस्मातपणे समाधी लागते. आपले मुळे बरे शोधिता, आपुले ते माईक वार्ता, पुढे वस्तूचं तत्वता समाधान. म्हणजे आपल्या मूळ स्वरूपाचा शोध घेऊ लागल्यावर आपण पूर्वी मी मानत होतो तर तो देह पंचभौतिक माईक आहे व आपल्यापासून अलग आहोत आणि किंबहुना आपण स्वतः तत्वता आत्मवस्तूच आहोत हा अनुभव साक्षात येतो. आणि हे स्थिती व समाधान भिन्न नाही. आत्मा आहे सर्व साक्षी हे बोलले पूर्व पक्षी, जो कोणी सिद्धांत लक्षी तोची साधू. म्हणजे समोर सांगतात आत्मा जो आहे हा सर्व साक्षी आहे, पूर्व पक्ष आहे आणि ही साक्षीतव्य पुढे राहत नाही. आणि जो सिद्धांतशी एकरूप होतो तो सिद्ध होतो. सिद्धांत वस्तू लक्षू जाता, सर्व साक्षीने ते अवस्था, आत्मा त्याहून परता अवस्था तिथं. म्हणजे आपल्या खऱ्या स्वरूपाचा शोध घेत असताना प्रथम मी म्हणजे देह नव्हे, मी साक्षी आहे आणि असं या अवस्थेत वाटत असते. म्हणजे सूक्ष्मपणे द्वैभव विशेष असतोच. पण आता या अवस्थेत असल्याने अवस्था ज्यावेळी राहत नाही त्यावेळी स्वरूपाभावाने जीव ब्रह्मक होते. पदार्थ ज्ञान जेव्हा सरे, दृष्टपणे नुरे, जे समय फुंज उतरे मीपणाचा. म्हणजे ज्यावेळी पदार्थ ज्ञान संपूर्ण नष्ट होते, एवढेच नव्हे तर दृष्टपणे उरत नाही, त्यावेळी मीपणाची डोळी नष्ट होते. जेथे मुराळे मीपण, त्याची अनुभवाची खूण, अनुर्वाच्य समाधान. या कारण बोलिजे. म्हणजे मीपणा संपूर्ण विरण ही अनुभवाची खूण आहे आणि म्हणूनच समाधाने अनिर्वाच्य असं म्हटलेलं आहे. अत्यंत विचाराचे बोल, तरी हे माईकेची फोल, शब्द सबाय सखोल, अर्थची अवघा. म्हणजे अत्यंत विचारपूर्वक बोललेले शब्द जरी असले तरी ते दुसऱ्याच्या अंतर्भूत असल्याने माईकच असतात आणि म्हणून नाशिवंतच असल्याने, परंतु त्यात अंतर्बाह्य असं सखोल असा अर्थ असतो आणि तो सूक्ष्म असतो आणि तो अदृश्य असतो. शब्दांकरिता कळे अर्थ पाहता शब्द व्यर्थ, शब्द सांगणे यथार्थ, परी आपण मिथ्या. म्हणजे शब्दांच्या माध्यमांमुळेच अर्थ कळतो आणि एकदा जर अर्थ कळला की शब्दांची आवश्यकता राहत नाही. म्हणून शब्द जे सांगतात ते यथार्थ कसे असते तरी सत्य काय आहे, पण शब्द हा स्वतः मिथ्या असतो. शब्दाकरिता वस्तू भासे, वस्तू पाहता शब्द नसे, शब्द फोल अर्थ असे घनदाटपणे. म्हणजे शब्दांच्या योगेच आत्मवस्तूचे ज्ञान प्राप्त होते आणि पण एकदा आत्मवस्तूचा लाभ झाला की शब्दांची आवश्यकता उरत नाही आणि तो नाश पावतो. पण शब्द हे फोलक्यासारखे असते आणि पण अर्थ त्यातली भरीवसार असते. भुसाकरिता धान्य निपजे, धान्य घेऊन भूस टाकीजे, तैसे भूस शब्द जाणीजे अर्थ धान्य. म्हणजे समोर सांगतात एखादं धान्य हे भुसाचे आवरण घेऊन येते, पण आपण धान्य घेऊन फळ टाकून देतो का? नाही. त्याचप्रमाणे शब्द हे भूस आहेत आणि त्यातील खरा अर्थ हा धान्याप्रमाणे संग्राह्य असतो आणि तो आपल्याला जाणून घ्यायचा आहे. पोचटामध्ये घनवट, घनवटी उदे पोचट, तैसा शब्द हा फलकट परब्रह्मी. म्हणजे पोलक्यामध्ये सार धान्य भरलेले असते आणि धान्य ग्रहण केल्यावर आपण जो सार असतो तो आपण बाहेर फेकून देतो, पोलकट उडून जाते. तसेच परब्रह्म हे सार आहे आणि शब्द हे पोलकटासारखे आहे. शब्द बोलून राहे, अर्थ शब्दापूर्वीचा आहे, या कारणानेच आहे उपमा त्या अर्थासी. म्हणजे एका
आपण कोणाला शब्द बोललो तर तो शब्द नष्ट होतो, पण त्याचा अर्थ जो असतो तो आपल्या अंतरी लागतो. आणि शब्द उच्चारतानाही आणि नंतर तेही असतोच असतो, पण अर्थाला कशाची उपमा देता येत नाही. भूस सांडून कर्ण घ्यावा, तैसा वाच्यांस तजावा, कर्ण लक्षांच लक्षावा, शुद्ध स्वानुभवे. म्हणजे गुसाचा त्याग करून कण म्हणजे धान्य घ्यावे आणि त्याप्रमाणे शब्दांचा वाच्यांश टाकून सारभूत असा लक्षांश ग्रहण करावा. म्हणजे उदाहरणार्थ ब्रह्मदृष्टा वेगळे आणि या वाक्याचा आकलन होणारा जो शब्दार्थ जो वाच्यांश आहे याचा जो प्रत्यक्ष अनुभव आहे तो लक्षांश होय. दृश्य वेगळे बोलीजे, त्यास वाच्यांश म्हणजे, त्याचा अर्थ जाणजे, शुद्ध लक्षांश. म्हणजे दृश्य वेगळ्या शब्दांचा जो साधा अर्थ त्याला वाच्यांश म्हणतात आणि ते ध्यानीरूप असतो, पण त्यात जो गूढ भाव असतो त्याला शुद्ध लक्षांश म्हणतात. ऐसा जो शुद्ध लक्षांश तोची जाणता पूर्व पक्ष, स्वानुभव तो अलक्ष, लक्षिला न वचे. म्हणजे हा जो शुद्ध लक्षांश तोच पूर्वपक्ष जाणावा आणि त्यालाही ओलांडले पाहिजे. आणि स्वानुभव हा मन बुद्धी अगोचर असल्याने त्यास अलक्षही म्हटले जाते, पण वरीलपैकी कशाने तो जाणता येत नाही. जेथे गाळून सांडिले नाभ, ते अनुभवाचा गाभा, ऐसे तो ओई उभा, कल्पित केला. म्हणजे पंचभूतांपैकी सर्वात सूक्ष्म तत्व म्हणजे आकाश होय आणि तो आकाश तत्वाची मागमूस उरत नाही अशी अतींद्रिय अवस्था असते, परंतु तेथे अनुभव तो घेणारा असे द्वैत जोपर्यंत असते तोपर्यंत तेथे मायाजनित कल्पना आहेच असे म्हणावे लागेल. मिथ्या कल्पनापासून झाला खरेपण कैसे आहे त्याला, म्हणून तेथे अनुभवाला ठावची नाही. म्हणजे जो कल्पनेपासून आला तो अनुभव मिथ्याच होय आणि त्याला खरेपणा येईलच कसं, म्हणून आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अनुभवाला जागा नाही. दुजे विन अनुभव हे बोलण्याचे तो वाव, या कारणे नाही ठाव अनुभवासी. म्हणजे जेथे अनुभव आणि अनुभव घेणारा असतो तेथेच तो अनुभवाची जाणीव होते आणि द्वैताशिवाय अनुभव आला असे बोलणे व्यर्थच होते, म्हणून स्वरूपी अनुभवास जागाच नाही. अनुभवे त्रिपुटी होईजे, अद्वैती द्वैतची लाजे, म्हणून या बोलणे साजे अनिर्वाच्य. म्हणजे जेथे अनुभव असतो तेथे अनुभव्य, अनुभवता आणि अनुभव अशी त्रिपुटी उत्पन्न होते आणि अद्वैत्यात द्वैतसमूळ नष्ट झाले म्हणून तेथे भाषा उपयोगी पडत नाही, म्हणून त्यास अनिर्वाच्य म्हणणे योग्य ठरते. दिवस रजनीचे परमित, करावया मूळ आदित्य, तो आदित्य गेलिया उर्वरित, त्यास काय म्हणावे. म्हणजे दिवस आणि रात्रीची मर्यादा सूर्यावर अवलंबून असते आणि जर सूर्यच जर नाहीसा झाला तर शिल्लक उरलेल्या काय म्हणावे, कारण मग दिवस आणि रात्र हा भेदभाव राहणारच नाही आणि तो आपल्याला समजणार पण नाही. शब्द मौनाचा विचार, व्हावया मूळ ओंकार, या ओंकार गेलिया उच्चार, कैसा करावा. म्हणजे शब्द आणि मौन यासंबंधी विचार केला त्याचे मूळ ओंकार आहे हे कळून येते आणि जो मूळ स्मरून असून नांदाची ध्वनीची उत्पत्ती त्यापासून होते, तो ओंकार जर नष्ट झाला तर ध्वनी आणि नाद उत्पन्न होऊच शकत नाही. मग त्या शब्दाचा उच्चार होणार तरी काय आणि कसा. अनुभव अनुभविता, सकळ हे मायेची करिता, ते हे मुळीच तत्वता, त्यास काय म्हणावे. म्हणजे अनुभव आणि अनुभविता हे सर्व मायेमुळेच प्रत्ययास येते आणि ती मायाच जर नष्ट झाली तर द्वैतही राहत नाही. मग अनुभव कुठला आणि त्याला वाक्य उरत नाही. वस्तू एक आपण एक,
ऐसी बोलती वेगळीक, तरी अनुभवाचा विवेक. बोलता येता मुखे म्हणजे आत्मवस्तू वेगळी आणि तिचा अनुभव घेणारा आपण वेगळे. अशी जर वेगळी जर असती तर मग त्या अनुभव संबंधीचा विचार सुखाने सांगता येत आला असता. वेगळीपणाची माता तो लटके वेंद्याची सुता, म्हणून या भिन्नता मुळीच आहे. म्हणजे माया हीच त्या वेगळेपणाची माता आहे. म्हणून मुळात मायेचे अस्तित्व जेथे नाही तेथे वेगळीच भिन्नता आहे असं म्हणणे आपल्याला वेंद्याला मुलगी झाली असे म्हणण्यासारखे आहे. म्हणून आत्मावरच्या ठिकाणी अभिन्नता अद्वैत हे मूळचेच आहे हे जाणून घेतले पाहिजे. अजन्म होता निजला, तेथे स्वप्नी स्वप्न देखिला, सद्गुरूपासून शरण गेला, संसार दुःखे. म्हणजे अजन्म म्हणजे अविनाशी आत्मा हा निजलेला आहे. म्हणजे त्याला आपल्या स्वरूपाचा विसर पडला आणि त्यावेळी त्याला प्रथम स्वप्न पडले की मी म्हणजे देह आणि दृढ समजूत झाल्यामुळे तो संसार दुःखाने दुःखी झाला होता. आणि तोच त्याला त्या स्वप्न पडले की संसार दुःखामुळे त्रस्त होऊन सद्गुरूंना शरण गेला आहे. सद्गुरू कृपे स्तव झाला संसार वाव, ज्ञान झाली या ठाव पुसे अज्ञानाचा. म्हणजे सद्गुरू कृपेमुळे त्याला दृश्य जगत मिथ्या हे कळून चुकले आणि आपण देह आहोत आणि अज्ञाने नष्ट होऊन आत्मस्वरूपाचे त्याला ज्ञान प्राप्त होते. आहे तितके नाही झाले, नाही पण निवाळे, आहे नाही जाऊन उरले, न सोन काही. म्हणजे दृश्यवृष्टी आहे अशी वाटत होती आणि ती विवेकाने मिथ्या ठरली आणि नाही म्हणून जे काही वाटत होते ते विरून गेले. आणि याप्रमाणे जे वाटत होते ते नाही म्हणजे नव्हतेच, ते दोन्ही म्हणजे दृश्यभाव आणि शून्यत्व जाऊन ते उरले ते परब्रह्म होय. शून्यत्वात्वित शुद्ध ज्ञान, तेने झाले समाधान, ऐक्यरूप अभिन्न सहज स्थिती. म्हणजे शून्यत्वाचे ही ज्ञान ज्याला होते तो शुद्ध ज्ञानस्वरूप आत्या तेवढा उरला आहे आणि त्याच्यापाशी ऐक्य होताच शाश्वत समाधान प्राप्त झाले की भिन्नत्व जाऊन अभिन्नता अशी सहजपणे ऐक्यरूपे प्राप्त झाली. अद्वैते निरूपण होता, निमारी द्वैताची वार्ता, ज्ञानचर्चा बोलो जाता, जागृती आली. म्हणजे अद्वैता संबंधीचे निरूपण ऐकले की द्वैत्य हे मिथ्य हे कळून येते आणि आत्मज्ञानासंबंधी चर्चा केली की आपण देह नाही याची आपल्याला जाणीव नक्कीच होते. म्हणजे मी म्हणजे देह हा अज्ञान निद्रेतून स्वस्वरूप ज्ञानरूपी जागृती होते. श्रोती व्हावे सावधान, आरती घालावे मन, कोणे भाविता समाधान, अंतरी कळे. म्हणजे समर्थ सांगतात श्रोताने आता तरी सावध व्हावे आणि जे बोलले जात आहे त्याच्या अर्थांवर मन एकाग्र करून त्यांनी आत्मज्ञानाची खूण पटून समाधान कसे असते हे समजले पाहिजे. तेने जितके ज्ञान कथिले, तितके स्वप्नावरी केले, अनिर्वाच्य सुख उरले शब्दांतीत. म्हणजे अद्वैताच्या निरूपणात शब्दांत जितके ज्ञान सांगितले जाते हे शब्द मिथ्याच असतात आणि त्याप्रमाणे स्वप्न मिथ्या असते म्हणून स्वप्नाप्रमाणे मिथ्या ठरतात. पण आपण जर अर्थावर मन एकाग्र केले की ते शब्दातीत आणि अनिर्वाच्य आत्मसुखाशी तादात्म्य होऊन स्वरूपानुभव येतो. तेने शब्द विन ऐक्यता, अनुभव न अनुभविता, ऐसा निवांतो मागुता, जागृती झाला. म्हणजे त्या अवस्थेत शब्दाशिवाय ऐक्य होते आणि अनुभव व अनुभविता हे द्वैत्य राहत नाही. तो निश्चळ निवंत आत्मरूपी ऐक्य पावतो. हीच खरी जागृती होय. तेने स्वप्नी स्वप्न देखिला, जागा होऊन जागृतीस आला, तेने तर्क कुंठित झाला, अंत न लगे. म्हणजे जीवाने स्वप्नात आणखी एक स्वप्न पाहिले होते आणि नंतर त्याच स्वप्नात संसार दुःखाने दुःखी होऊन सद्गुरूंना शरण गेल्याचेच स्वप्न त्याने पाहिले. त्यामुळे त्याची त्या स्वरूपाविषयी जागृत झाला म्हणजे त्याला शब्दज्ञान झाले. पण जागा होऊन जागतीला आला म्हणजे त्या शब्दांचा अर्थ चिंतन करता
करता तो अर्ध्याशी एकरूप झाला आणि त्यावेळी शब्दज्ञान कुंठित झाले की तो अनंताशी एकरूप झाला असं समजावे. या निरूपणाचे मूळ केळेची करू प्रांजळ, तेने अंतरी निवळ समाधान कळे. म्हणजे या निरूपणाचे मूळ सार जे आहे ते आता परत स्पष्ट करून सांगतात. म्हणजे आपल्याला समाधान म्हणजे काय हे अंतर्यामी कळेल. तव शिष्य विनविले, जे हे आता निरूपिले, तरी पाहिजे बोलिले, मागोते स्वामी. म्हणजे तेव्हा शिष्याने विनंती केली की स्वामी, आता आपण जे निरूपण केलेत ते सर्व परत मला समजावून सांगावे. मज कळाया कारण, केले पाहिजे निरूपण, तेथील जे का निज खूण, ते मज अनुभवावी. हा विषय अवघड आहे, हा तो मला नीट कळावा म्हणून सांगितलेलेच पुन्हा सांगावे आणि त्यातील आत्मानुभवाची जी निजखूण रहस्य आहे त्याचा मला साक्षात अनुभव येईल असे आपण करावे. अजन्मा तो सांग कवण, तेने देखील कैसा स्वप्न, येथे कैसे निरूपण बोलिले आहे. म्हणजे आपण अजन्मा म्हणून म्हणालात तो कोण आहे आणि त्याने कुठले स्वप्न पाहिले आणि त्या स्वप्नात कशाचे निरूपण केले हे सर्व आता मला सांगा असा श्रोता वक्त्याला विचारतो. जाणून या शिष्याचा आदर, स्वामी देती प्रत्युत्तर, तोची आता अति तत्पर, श्रोती येती परिसावे. म्हणजे शिष्याची जिज्ञासा पाहून जाणून स्वामींनी त्याच्या प्रश्नाची जी प्रत्युत्तर दिली ती आता श्रोत्याने अत्यंत तत्पर होऊन ऐकावी. ऐक शिष्या सावधान, अजन्मा तोची जाण, तुवा देखील स्वप्ने स्वप्न, तोही आता सांगतो. समर्थ सांगतात, शिष्या सावध होऊन ऐक, येथे मी जो अजन्मा म्हणून सांगितला आहे तूच आहेस आणि तू आता स्वप्न कुठले पाहिलेस तेही स्पष्ट करून सांगतो, ते तू ऐक. स्वप्नी स्वप्नाचं विचार, तू जाण हा संसार, ते तुवा सारासार विचार केला. म्हणजे हा संसार हेच तू पाहिलेलं पहिलं स्वप्न आहे आणि या स्वप्नातील विचार म्हणजे तू जो सारासार विचार केलास तोच होय. रिगोणी सद्गुरूशी शरण, काढून शुद्ध निरूपण, याची करसी उण खूण, प्रत्यक्ष आता. म्हणजे नंतर तू सद्गुरूंना शरण गेलास की त्याच्या मुखाने अध्यात्माचे शुद्ध ज्ञान ऐकले की तुला आपण स्वप्नात वावरत आहोत याची खरी खूण पटते. याचाही घेता अनुभव, बोलणे तितके होते वाव, निवांत विश्रांतीचा ठाव, तू जाण जागृती. म्हणजे आता तू त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेतलेलाच आहेस आणि जेव्हा तुला स्वरूपानुभव येईल तेव्हा शाब्दिक ज्ञान हे मिथ्याच असते हे तुला कळेल आणि जेव्हा तू आत्मज्ञानाच्या ठिकाणी निश्चळ होऊन विश्रांतीची जागा घेशील तेव्हा तुला स्वानुभवाने कळेल आणि हेच मीपणा विरहित जी स्थिती त्याची खरीच जागृती होईल हे तू जाणून घे. ज्ञान गोष्टीचा गलबला, सरून अर्थ प्रगटला, याचा विचार घेता आला अंतरी अनुभव. म्हणजे प्रथम प्राप्त झालेला शाब्दिक ज्ञानाचा गोंधळ आणि संपून ज्यावेळी त्यातील अर्थाकडे तुझे लक्ष केंद्रित होईल त्यावेळी त्या अर्थाचा विचार करता करता तुला अंतर्यामी त्याचा अनुभव येईल. तुझ वाटे हे जागृती, मज झाली अनुभवा प्रती, या नाव केवळ भ्रांती, फिटलीच नाही. म्हणजे तुला त्यावेळी वाटेल की मला अनुभवाची प्राप्ती झाली हीच खरी जागृती असेल, पण हे बोलणे योग्य नाही. यावरून तुझी भ्रांती अद्याप फिटली हे कळून येते. अनुभवी विराळा, अनुभवे विन अनुभव आला, हाही स्वप्नच चेईला नाहीसा बापा. म्हणजे अनुभवांत विरला. म्हणजे मी देह हा जाऊन मी आत्मा, मी दृष्ट, मी साक्षी असा अनुभव आला. म्हणजे अनुभवाविषयी अनुभव आला तरी हा तुझा अनुभवही स्वप्नमयच आहे. मला सांगतात, अरे बाबा तू अजून खरा जागा झालेला नाहीस.
जागा झालिया स्वप्न उर्मी, स्वप्ने मजसी अजन्मा तुम्ही, जागेपणे स्वप्न उर्मी गेलीच नाही. म्हणजे तू जागा झालास असे तुला वाटते, परंतु अजून तू स्वप्नातच आहेस आणि स्वप्नातच अजन्मा तो मीच असे म्हणजे आहेस आणि जाणपणे तू स्वप्न उर्मी अद्याप केलेली नाही. स्वप्नी वाटे जागेपण, तैसे अनुभवाची खूण, आली परी ते सत्य स्वप्न ब्रह्मरूप. म्हणजे स्वप्नातच एखाद्याला वाटते की तो जागा झाला आहे आणि तशा प्रकारे अनुभवप्राप्तीमुळे तुला वाटते की आपण जागे झाले आहोत. पण अनुभव सत्य असला तरी दमरूप स्वप्नातून तो अद्याप पूर्ण झालेला नाही. जागृती या पैलीकडे, ते सांगणे केवी घडे, जेथे धारणाची मोडे विवेकाची. म्हणजे जागृतीच्या अनुभवाच्या पलीकडे जागृती असते आणि जेथे विवेकाचे धारणच मोडते त्या स्थितीचे वर्णन कसे करता येईल. म्हणून हे समाधान, बोलिलेची न ऐसे जाण, निशब्दाची ऐसे खूण ओळखावी. म्हणजे म्हणूनच जे समाधान अनिर्वचनीय, बोक्यानं येण्यासारखे आहे, बोलण्यासारखे आहे, शब्दांच्या पलीकडील अनिर्वाच्य आहे, हीच त्याची खूण ओळखावी. ऐसी आहे समाधान, बोलताच नाही हे जाण, इतकी बांधिली खूण निशब्दाची. म्हणजे ते समाधान जे आहे, जे शब्दात सांगता येत नाही आणि यावरूनच ते निशब्द अनिर्वाच्य आहे, हे तुझ्या लक्षात आलं पाहिजे. ऐसे हे समाधान, बोलताच नाही हे जाण, इतकी बांधिली खूण निशब्दाचे. इति चिदासबोधे गुरुशिष्य संवादे अनिर्वाच्य निरूपण नाम समास 10वा. जय जय रघुवीर समर्थ.